नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, जरी लावण्याने ईश्वरीला टर्मिनेशन लेटर देऊन नोकरीवरून काढून टाकलं असलं तरीही एक मोठी गोष्ट होणार आहे, ती म्हणजेच ईश्वरीला नवीन नोकरी मिळणार आहे आणि ईश्वरीला जी नोकरी मिळणार आहे ती पण अर्णवच्या घरी। त्यामुळे आता ईश्वरीला खूपच आनंद होणार आहे, पण अर्णवला मात्र धक्का बसणार आहे। खरं तर अर्णवला थोडंसं वाईटही वाटत असतं, कारण ईश्वरीच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यामुळे त्याचं मन त्याला खातही असतं, कारण आपण हिला ॲप्रिसिएशन लेटर दिलं नाही पण टर्मिनेशन लेटर द्यायची मात्र घाई केलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला आणखी काही गोष्टींचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे, त्या म्हणजेच ईश्वरी जी आहे तिला कळणार आहे की अर्णवच्या आयुष्यातला भूतकाळ त्याच्या आईची एक शिलाई मशीन आहे आणि त्या सिलाई मशीनमुळे ईश्वरीच्या समोर ते सत्य येणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अंजलीला ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई, खरंच मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं करायला नको होतं, मी आधी समजून घ्यायला पाहिजे होतं, मी गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे होत्या, पण मी त्या गोष्टी समजून घेतलेल्या नाहीत असं म्हणत ईश्वरी इकडे अंजलीची माफी मागत असते। अंजलीला ती म्हणत असते की माझ्याकडून चूक झालेली आहे, मी अर्णव सरांना असं बोलायला नको होतं, त्यांची काहीही चूक नसताना ते एवढं पुण्याचं काम करत आहेत आणि तरीही मी त्यांच्यासोबत ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती पद्धत चुकलेली आहे, म्हणून ईश्वरी माफी मागत असते। अंजलीला म्हणत असते की अंजली ताई प्लीज मला माफ करा, कारण तिच्यासाठी तिच्या आईचं लॉकेट ही तेवढंच महत्त्वाचं असतं, म्हणून ईश्वरी हे सगळं बोलत असते, परंतु घडत असतं मात्र वेगळंच। ईश्वरी अंजलीला सांगणार असते माझ्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे, परंतु ती थांबते मध्येच आणि तेव्हा मात्र अंजली म्हणत असते अगं काय झालं, तू तर बोलत होतीस ना आत्ता तुझ्यासाठी ही नोकरी महत्त्वाची आहे, मग काय झालेलं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही नको, हे जर गोष्ट मी अंजली ताईंना सांगितली ना तर खूप अवघड होईल, त्यापेक्षा मी ही गोष्ट त्यांना सांगायला नको आहे, उगीचच अर्णव सर आणि या भावा बहिणींमध्ये भांडणं होतील। तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांच्या गाडीची काच माझ्याकडून फुटलेली आहे आणि त्यांच्या गाडीचे 50,000 रुपये मला द्यायचे आहेत, जोपर्यंत त्यांच्या गाडीचे 50,000 रुपये मी देऊ शकत नाही तोपर्यंत मी इथून इंदोर सोडणार नाही असं अर्णव सरांना शब्द दिलेला आहे, त्यामुळं मला ही नोकरी करणं खूप गरजेचं आहे असं ईश्वरी सांगत असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अविनाशला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की माझं डोकं ना खूप जड झालेलं आहे। तेव्हा आजी म्हणत असते की काय झालंय नक्की अविनाश, कशामुळे तुझं डोकं जड झालेलं आहे? तेव्हा मात्र इकडे आजीला तो सांगत असतो की अगं त्या तुझ्या सुनेने ना माझं डोकं खाल्लेलं आहे पूर्णपणे। तेव्हा आजी म्हणते का, काय झालं, ती सून माझी आहे का, मी आणलंय का तिला या घरामध्ये? तेव्हा अविनाश म्हणत असतो नाही बाई मीच आणलेलं आहे, पण म्हणे आज ऑफिसमध्ये खूप मोठा राडा झालेला आहे आणि ऑफिसमध्ये आज ईश्वरी आहे ती अर्णवला खूप बोललेली आहे, अर्णवचा खूप अपमान केलेला आहे, म्हणून वल्लरीने आता गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे। हे ऐकल्यानंतर मात्र इकडे अविनाश सांगितल्यानंतर इकडे आजी म्हणत असते की असं नसेल झालं काही। तेव्हा मात्र इकडे अंजली तेवढ्यात आलेली असते। आजी म्हणत असते ते बघ अंजली आज ऑफिसला गेलेली होती ना, अंजली आली की आपल्याला कळेल नक्की काय झालेलं आहे, त्यामुळं अंजलीला ती म्हणू लागते काय झालं अंजली? तेव्हा अंजली म्हणत असते की हो, जे तुम्हाला कळलेलं आहे ना ते सगळं खरं आहे, कारण ईश्वरीचा गैरसमज झालेला होता आणि ईश्वरी अर्णवला खूप बोलली, कारण ईश्वरीला माहितीच नव्हतं की पगारातनं 20% रक्कम का कट केली जाते आणि जेव्हा तिला ते कळलं तेव्हा त्या गोष्टीचा तिला पश्चाताप झाला। ईश्वरी सर्वांच्या समोर अर्णवला बोलत होती, अर्णवला म्हणत होती की हे सगळं तुम्ही चुकीचं करत आहात, तुम्ही अशा पद्धतीनं कामगारांची फसवणूक करू शकत नाही, परंतु तिनं हे सगळं गैरसमजातून केलेलं होतं। हे मात्र तिच्या समोर आल्यानंतर तिने अर्णवची माफीही मागितली। तेव्हा मात्र अविनाश सांगत असतो पण हे सगळं बोलायला खूप मोठं धाडस लागतं आणि ईश्वरीने हे सगळं केलेलं आहे। तेव्हा मात्र इकडे अंजली सांगत असते की हो एवढं सगळं ईश्वरीनं केलं। त्यावेळेस आजी म्हणत असते की अगं पण तिनं माफी तर मागितलेली आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, मग तिला अर्णव माफ करेल? तेव्हा अंजली म्हणत असते काय माहिती कधी माफ करेल, कारण काहीही झालं तरीही अर्णव मात्र भयानक चिडलेला आहे, हे घरी आता अंजली सगळ्यांना सांगत असते। तेव्हा मात्र आजी म्हणत असते मग आता काय करायचं आहे, आपण समजूत घालूया त्याची, असं आजीचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच
आजींना खूप काळजी वाटत असते. आजींना असं वाटत असतं की जे काय घडत आहे त्यामुळं इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव यांच्यामध्ये जे गैरसमज वाढत चाललेले आहेत ते वाढायला नको आहेत असं आजींना वाटत असतं. इकडे ईश्वरी पण घरी आलेली असते आणि ईश्वरी सगळं सांगत असते. ती तिच्या नमुताईला सांगत असते की नमुताई, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो अर्णव राजे शिर्के आहे ना, तो खडूस आहे. पण मी त्याला ना आज खूप वाटेल ते बोलले. मी त्याला अपमानित केलेलं आहे. मी त्याच्याशी असं बोलायला नको होतं असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र नमू म्हणत असते, पण काय झालं? तेव्हा ईश्वरी सांगत असते, मी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही आणि डायरेक्टली मी अर्णव सरांवर आरोप करत सुटले. त्यांना वाटेल ते बोलले, त्यांचा अपमान केलेला आहे, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं मी बोललेले आहे, चुकीच्या पद्धतीनं मी वागलेली आहे. पण आता मला खूप भीती वाटते, जर त्या माणसाने मला नोकरीवरून काढून टाकलं तर, कारण ते ऑथॉरिटी त्यांच्या हातात आहे आणि मी स्वतः इथं खोलीत त्यांना दिलेलं आहे असं ईश्वरी बोलत असते. ती नमूला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नमूला मात्र टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की अगं काळजी करू नको. ईश्वरी म्हणत असते, अगं मला नोकरी जाण्याचं टेन्शन नाही आहे गं. माझ्याकडे एकमेव शेवटची गोष्ट होती ती म्हणजे माझ्या आईबाबांचं ते लॉकेट, आणि ते लॉकेट त्या खडूसकडे आहे आणि मला ते लॉकेट मिळवायचं आहे म्हणून मी ही नोकरी करत आहे. अन्यथा मला ही नोकरी करायची काही गरज नाही आहे. मला आईबाबांकडे इंदोरला जायचं आहे, त्यांना मदत करायची आहे असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा नमू म्हणत असते की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि नाही काढणार तू माफी माग त्यांची, कारण तुझी चूक झालेली आहे तर तू माफी मागणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी नमू म्हणत असते की मला बाहेर जायचं आहे आणि मला आकाश सरांना फोन करायचा आहे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता राकेश आलेला असतो आणि राकेश मात्र खूप गोड गोड बोलत असतो आणि त्याचबरोबर तो इकडे जयत त्याला तिथे बोलत असतो. तो म्हणत असतो, हो तुमचं भाडं द्यायचं होतं ना, कसं आहे माझ्याकडे आहेत म्हणून मी घेऊन आलेलो आहे, भरपूर काटकसर करावी लागते ना आजकाल. तेव्हा जयत्ता म्हणत असते, अहो एवढी काही घाई आहे, दिलं असतं निवांत तरी चाललं असतं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, कसं आहे हो का, तुम्ही खूप चांगले आहात म्हणून मी तुमचा कोणताही गैरफायदा नाही घेतला पाहिजे. तुम्ही चांगले आहात म्हणून तुमच्याशी मी अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे ना. तुम्ही मला एवढी राहायला जागा दिलेली, माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं होतं, मग मी असं का करावं असं तो गोड गोड बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे जयत्या म्हणत असते, अहो नाही तसं काही नाही आहे राकेशजी, चहा घेणार का तुम्ही? राकेश म्हणत असतो नको. पण राकेशला एकच गोष्ट बोलायची असते, ती म्हणजे राकेश म्हणत असतो, ईश्वरी जी नोकरी करतात ना ती नोकरी त्यांनी नाही केली पाहिजे, कारण तो अर्णव राजे शिर्के त्यांच्या PA म्हणून त्या काम करत आहेत. ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. ईश्वरींनी कुठं दुसरीकडे नोकरी केली असती तरीही चालली असती, पण अशी नोकरी करायची त्यांना अजिबात गरज नाही. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे आत्या शांतच असते. इकडे राकेश म्हणत असतो, त्यांना दुसरीकडे कुठं नोकरी मिळाली तर बरं होईल असं राकेशचं चाललेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ऑफिसमध्ये आलेला असतो. त्याच्या चेअरवरती एक सॉरी लिहिलेला टेडी ठेवलेला असतो आणि अर्णव तो टेडी पाहतो तेव्हा त्याला कळतं की हे सगळं कोणी केलेलं आहे. पण त्याला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. त्याच्यावरती टेडीवरती त्या सॉरी लिहिलेलं असतं आणि अर्णवच्या चेअरवरती तो टेडी ठेवलेला असतो, कारण कालही ईश्वरीने अर्णवची कान धरून माफी मागितलेली होती. अर्णव तो टेडी उचलतो आणि ईश्वरी ज्या ठिकाणी आहे तिकडे जाऊ लागतो. ईश्वरी मात्र मेजरमेंट घेत असते, पुढच्या गोष्टींची कामं तिची सुरू झालेली असतात आणि त्याचवेळी अर्णव तिथं आलेला असतो. पण ईश्वरीला मात्र खूप काळजी वाटत असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की माझी नोकरी नाही गेली पाहिजे. तेवढ्यातच समोर तिला एक रेड कलरचं रेशमी कापड झाकलेलं असतं अशी गोष्ट दिसते आणि मग ईश्वरी तिथे येऊ लागते. ईश्वरी म्हणत असते, काय असेल याच्यामध्ये? ईश्वरीला तो प्रश्न पडलेला असतो आणि ईश्वरी जेव्हा तिथं आलेली असते तेव्हा मात्र ईश्वरीला कळत नसतं की हे सगळं काय घडत आहे. ईश्वरी बघत असते आणि त्या मशीनच्या जवळ जाते. तिथे एक शिलाई मशीन असतं आणि ते शिलाई मशीन ईश्वरी पाहते, त्याच्यावरचं ते कापड काढते आणि पाहू लागते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, किती सुंदर आहे, किती जुनं आहे हे मशीन. आणि त्या मशीनवरून जेव्हा ती हात फिरवू लागते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की खरंच आज ना मला पहिल्यांदा कळलेलं आहे की या मशीनमधून मला आईच्या जुन्या साडीच्या मायेचा स्पर्श जाणवत आहे असं ईश्वरीचं म्हणणं असतं. ईश्वरीला आता तो स्पर्श जाणवत आहे त्या मशीनमधून, कारण खरंच त्या मशीनमध्ये अर्णवच्या आईची माया आहे. त्या अर्णवच्या आईचे हात त्या मशीनवरून फिरलेले आहेत आणि अर्णवची आई त्या मशीनवरतीच काम करायची, म्हणून तर अर्णवने हा
सात्विका फॅशन्स नावाचा ब्रँड सुरू केलेला आहे आणि त्या ब्रँडमुळं तो आज फेमस झालेला आहे. या सर्व गोष्टी घडत असतात, परंतु ईश्वरीला मात्र वेगळीच काळजी वाटत असते. ईश्वरीला कळत नसतं की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीनं गोष्टी हँडल केल्या पाहिजेत, हा प्रश्न मात्र ईश्वरीला पडलेला असतो. त्याचवेळी तिथले एक काका असतात, ते तिथे येतात आणि म्हणतात की मॅडम प्लीज याला हात नका लावू, ते अर्णव सरांचं मशीन आहे. मागे ते इंदोरला गेले होते ना, त्यांच्या जुन्या वाड्यातून ते घेऊन आलेले आहेत. कसं आहे, हे मशीन त्यांच्यासाठी खूप खास आहे. ते मशीन ते घरीही ठेवू शकले असते, पण अर्णव सरांनी ते मशीन घरी ठेवलेलं नाही, तर ते मशीन ते इथे घेऊन आलेले आहेत. कारण मला नक्की माहीत नाही आहे त्या मशीनमध्ये असं काय आहे ज्यामुळं अर्णव सरांना ते मशीन इथे आणावं वाटलं, ते मला माहिती नाही. पण अर्णव सरांसाठी ते मशीन मात्र खूप खास आहे असं इकडे ईश्वरीला सांगितलं जातं. ईश्वरी मात्र म्हणत असते, हो खरंच ते मशीन ही खूपच छान आहे. ईश्वरीच्या चेहऱ्यावरती तो आनंद खुललेला दिसतो. त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की ते मशीन खरंच एवढं छान आहे ना, त्यामुळं ईश्वरीलाही छान वाटत असतं. त्याचबरोबर ते बोलत असतात, ते सांगत असतात की या मशीन मागे असं काहीतरी नक्की आहे की ज्याच्यामुळं अर्णव सरांनी हा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव जेव्हा पाहतो तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण ईश्वरी जी आहे ती त्या मशीनला हात लावत असते आणि ईश्वरीने त्या मशीनला हात लावलेला अर्णवला अजिबात आवडलेलं नसतं. अर्णवचं असं म्हणणं असतं की ईश्वरी ज्या गोष्टीला हात लावते त्या गोष्टींचं वाटोळं होतं, नुकसान होतं आणि ईश्वरी मात्र मायेने त्या मशीनवरून हात फिरवत असते. पण अर्णवसाठीही ती मशीन खरंच लाख मोलाची असते. अर्णवसाठीही ती मशीन खूप महत्त्वाची असते. म्हणून अर्णव त्या मशीनला कोणाला हात लावू देत नाही. अर्णवसाठी ती मशीन म्हणजे त्याच्या आईची आठवण असते. जसं ईश्वरीसाठी ते लॉकेट आहे. अजूनही अर्णवला माहीत नाही आहे की त्या लॉकेटमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळं तिनं एवढी ईश्वरी त्या लॉकेटशी कनेक्टेड आहे. जेव्हा अर्णवला ती गोष्ट कळणार तेव्हा नक्कीच अर्णवच्या लक्षात येणार आहे त्या लॉकेटमध्ये असं काहीतरी आहे, म्हणूनच ईश्वरी एवढी त्या लॉकेटशी कनेक्टेड आहे. तेव्हा अर्णव तो टेडी घेऊन आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की हे कॉर्पोरेट ऑफिस आहे, हे काय केलेलं आहे असलं सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर माझ्याकडून चूक झालेली आहे, त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी हे केलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो चूक करायचीच नाही, हे कॉर्पोरेट ऑफिस आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि ते असल्या चायनीज गोष्टी आणायची गरजच पडली नसती जर चूकच केली नसती तर. त्यावेळेस लावण्या मात्र तिथं आलेली असते. लावण्या पाहत असते अर्णवकडे आणि अर्णव इकडे ईश्वरीला काय बोलतोय ती ते सगळं ऐकत असते. काही करून तिची अशी इच्छा असते की या ईश्वरीला लवकरात लवकर इथून हकललं पाहिजे आणि त्यासाठीच तिचे प्रयत्न चाललेले असतात. ईश्वरीला मात्र अर्णव सांगत असतो की लांब राहायचं या मशीनपासून, स्टे अवे फ्रॉम धिस मशीन असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि सगळेजण तिथं असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तू कोणत्या ज्या गोष्टीला हात लावतेस त्या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त नुकसानच झालेलं असतं आणि एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं ईश्वरीला तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. अर्णवने दिलेला तो टेडी माघारी तिने हातामध्ये घेतलेला असतो आणि अर्णवकडे ती पाहतच राहते. कारण तिला खूपच वाईट वाटत असतं. अर्णव जे काही बोलत आहे त्या गोष्टीने ती मात्र खूपच डिस्टर्ब झालेली असते. तिला वाईट वाटत असतं कारण हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं तिला असं वाटत असतं की अर्णव सर माझ्याशी अशा पद्धतीनं का वागत आहेत. तिला मात्र प्रश्न पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. तिला खूप काळजी वाटत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अर्णव सरांनी असं नाही केलं पाहिजे. अर्णव मात्र त्या मशीनच्या जवळ जातो आणि त्या मशीनशी बोलत असतो. त्याला मात्र तिथे असं वाटत असतं की हे मशीन त्याच्यासाठी खूपच खास आहे आणि म्हणूनच अर्णवने त्या मशीनसाठी हे सगळं केलेलं आहे. ही गोष्ट मात्र ईश्वरीच्या लक्षात आलेली असते आणि ईश्वरी मात्र आता अर्णवकडे पाहू लागलेली असते. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णवकडे ती पाहतच राहते कारण तिच्यासाठी ती गोष्ट मात्र खूपच महत्त्वाची असते. अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता तिथे असतात आणि अर्णवला आठवत असतं त्या मशीनवरती त्याची आई काम करत असायची आणि तिथूनच आवाज द्यायची, चिंटू, अंजली असं म्हणत तिचं काम चालू असतानाही आपल्या मुलांचा सांभाळ करायची. आणि ज्यावेळेस ईश्वरी अर्णव आणि अंजली छोटे होते आणि ज्यांनी ती रूमचा दरवाजा उघडला आणि त्यांच्या आईला तिथे फासावरती लटकलेलं पाहिलेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि
ईश्वरी मात्र पाहतच राहिलेली इकडे तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्णव आणि अंजली मात्र पाहतच राहिलेले असतात. त्यामुळं आता जेव्हा त्याने इंदोरला गेला होता तेव्हा ते मशीन घेऊन आलेलं आहे. ते मशीन त्याच्यासाठी मात्र खूपच खास आहे. ते मशीन त्याच्यासाठी लाख मोलाचं आहे. म्हणून त्याने ते मशीन आणून अगदी व्यवस्थित तिथं ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी ती मशीन म्हणजे त्याच्या आईची आठवण आहे, त्याच्या आईची माया आहे आणि म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. त्यावेळेस तिथे असलेली लावण्या आणि त्याचबरोबर ईश्वरी पाहतच राहतात आणि ईश्वरीला कळत नाही आहे की अर्णव एकटक म्हणजे एवढं त्या मशीनकडे का पाहत आहे. हा प्रश्न मात्र ईश्वरीला पडलेला असतो आणि ईश्वरी विचार करू लागलेली असते आणि त्याचबरोबर अर्णव त्या मशीनवरनं मायेनं प्रेमाने हात फिरवत असतो आणि त्या मशीनकडे एकटक पाहत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी विचार करत आहे की असं काय आहे या मशीनमध्ये, सर एवढे इमोशनल का झालेत. आणि मग अर्णवने ते जे रेशमी कापड आहे ते घेतलेलं आहे आणि त्या मशीनवरती ते कापड तो टाकत आहे आणि मग तिथून जात आहे आणि त्याचबरोबर तो म्हणत आहे की लांब राहायचं याच्यापासून. त्याला मात्र खूपच राग आलेला असतो. पण लावण्य मात्र इतकी मूर्ख असते, तिला एखाद्याच्या जखमेवर मीठ कसं चोळायचं हे मात्र खूपच चांगलंच जमत असतं. आणि लावण्य मात्र इकडे ईश्वरीकडे येते आणि म्हणते, हे बघ आता ना आजचा तुझा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आज तू या ऑफिसमधून जाणार आहे. त्यामुळं तुझा तो झोला आहे ना तो कुठं आहे, म्हणजे जो घेऊन तसला आउटडेटेड आणि गावठी तो घेऊन सगळीकडे फिरत असते तो उचलायचा आणि त्याचबरोबर इथून निघून जायचं आहे. तुझा या ऑफिसशी काहीही संबंध नाही असं ती ईश्वरीला बोलत असते. आणि हे बघ टर्मिनेशन लेटर, नीट बघून घे, तुझंच नाव आहे ना या टर्मिनेशन लेटरवरती, बघ आज तुझी वाट तर लागणारच आहे असं ती ईश्वरीला सांगत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरीला म्हणत असते की आता काहीही झालं तरीही तुझा आजचा खेळ तर संपलेला आहे आणि आता इथून पुढं तू या ऑफिसमध्ये नसशील एवढं लक्षात ठेव असं ती ईश्वरीला सांगत असते. आणि ईश्वरी मात्र इकडे तिच्याकडे पाहत असते. ती म्हणत असते की जाऊन आता मी SRची साईन घेणार आहे. इकडे अर्णवच्या केबिनमध्ये आकाश आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो की दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो हा बोल ना. तेव्हा तो म्हणत असतो की मला काय वाटतंय माहिती आहे का, ईश्वरीला तू माफ केलं पाहिजे, कारण तिला तिची चूक कळलेली आहे आणि तिने माफीही मागितलेली आहे. पण प्लीज तिला नोकरीवरून वगैरे काढून टाकू नकोस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव म्हणत असतो की तू मला दादा म्हणतोस ना, तर तो म्हणत असतो की मी तुझा कलिग्स म्हणून नाही तर दादा म्हणून तुला सजेशन देत आहे, ॲडव्हान्स देत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की तुझ्या दादावरती ही वेळ आली आहे का, त्याने तुझा ॲडवाईस घेऊन ऑफिसमधले डिसिजन घेतले पाहिजेत असं तुला वाटतंय का. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की नाही आणि आकाश शांतच होतो. आकाश काहीच बोलत नाही, कारण काहीही झालं तरीही आकाशचं म्हणणं असतं की उगीच आत्ता आपण काय बोललो तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून आकाश शांतच राहतो आणि आकाश पुन्हा तिथे काहीही बोलायला जात नाही, कारण आकाशला कळलेलं असतं की जर आपण काय बोललो तर अर्णवला राग येणार आहे. आणि अर्णव त्याला म्हणतो की झालंय ना तुझं काम आता असं म्हणत अर्णवने आकाशला जायला सांगितलेलं असतं. तेवढ्यातच लावण्य मात्र टर्मिनेशन लेटर घेऊन तिथे येते आणि म्हणत असते की SR हे लेटर. हे बघितल्यानंतर मात्र अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट मात्र तू विसरलीस ग, म्हणजे तुला आठवतंय का की जेव्हा तिने ते प्रेझेंटेशन केलं आणि त्याचबरोबर सगळ्या क्लायंटनी तिचं कौतुक केलं तेव्हा एवढ्या फास्टमध्ये तू तिच्यासाठी ॲप्रिसिएशन लेटर नाही तयार केलंस, पण आज बरोबर तुला तिच्यासाठी हे टर्मिनेशन लेटर मात्र करायला तुला वेळ मिळाला असं अर्णव तिला बोलत असतो. आणि त्यासोबतच अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे. आणि असं म्हणत अर्णव ते लेटर तिच्याकडून घेतो. पण इकडे लावण्याला मात्र वारंवार असं वाटत असतं की हा SR करेल ना या लेटरवरती साईन, का देईल सोडून असंच, असं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. मग ती म्हणत असते की SR साईन करणार आहेस ना याच्यावरती. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो करणार आहे. आणि असं म्हणत अर्णवने ते लेटर घेतलेलं आहे, त्याचबरोबर तिला पेनही मागितलेला आहे आणि मग त्या लेटरवरती तो साईन करत आहे. फायनली ईश्वरीच्या टर्मिनेशन लेटरवरती साईन झालेली आहे आणि त्याच्यावरती साईन केलेली आहे ती म्हणजे अर्णव सात्विका राजे शिर्के यांनी. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं झालेलं असतं आणि ईश्वरीची 1 महिन्याचा जो नोटीस पिरियड असतो त्याच्या आधी म्हणजे 15 दिवसांमध्ये ईश्वरीची ऑफिसमधून हकालपट्टी झालेली असते. आणि या गोष्टीचा आनंद मात्र झालेला असतो तो म्हणजेच या लावण्याला.
ईश्वरीच्या त्या लेटरवरती साईन तर झालेली आहे, परंतु लावण्य मात्र याच आनंदात असते, कारण तिला फायनली आता ईश्वरीच्या त्या लेटरवरती साईन मिळालेली आहे. म्हणजे ईश्वरीला आपण इथून हाकलून देऊ शकतो असं म्हणत ईश्वरीला हाकलून द्यायचं तिनं ठरवलेलं असतं. आणि ईश्वरीला हाकलण्यासाठीच आता तिने ईश्वरीची जाऊन भेट घेऊ लागते. ईश्वरीकडे ती जायला निघालेली असते, कारण तिला असं झालेलं असतं की कधी एकदा या ईश्वरीला मी या ऑफिसमधून बाहेर काढते. पण तिला कुठं माहिती आहे की ईश्वरी काय हुशार आहे ते. ईश्वरीला नोकरीची तर गरज आहे, परंतु ईश्वरीला हेही माहिती आहे नोकरीची गरजपेक्षा तिच्या आईबाबांची ती आठवण आहे ही तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि ते लॉकेट तिला मिळवायचं आहे. ईश्वरी इकडे त्या डिझाईनच्या कामाचं पाहत असते आणि त्याचबरोबर ती बोलत असते. त्यावेळेस लावण्य तिथे येते आणि लावण्य तिथं आलेली असते. तेव्हा लावण्य मात्र ईश्वरीला म्हणत असते की मिस ईश्वरी देसाई, चला निघा, तुमचा तो झोला उचला आणि निघा इथून. आज तुमचा ऑफिसमधला शेवटचा दिवस आहे. सरने याच्यावरती साईनही केलेली आहे आणि त्याचबरोबर सरने आता तुला इथून ऑफिसमधून काढून टाकलेलं आहे. हे तुझं टर्मिनेशन लेटर. ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे. ईश्वरीला वाईट वाटत असतं, कारण माझ्याकडूनच चूक झालेली आहे आणि त्यामुळं शिक्षा तर मिळणार आहे ही गोष्ट मात्र ईश्वरीला कळलेली असते. आणि ईश्वरी मात्र ते लेटर पाहते तेव्हा तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. तेव्हा लावण्य म्हणत असते की आता निघायचं झालंय ना, हे लेटर तयार झालेलं आहे, निघायचं आता ते लेटर घेऊन आणि तो झोला घेऊन. त्यावेळेस ते काका पण पाहत असतात. 15 दिवसामध्ये ईश्वरीकडून हे सगळं घडलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की माझी मी बघते, त्याआधी जाण्याआधी मला सरांना एकदा भेटायचं आहे आणि जोपर्यंत मी सरांना भेटणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही असं ईश्वरी सांगत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि त्याचबरोबर लावण्या बोलत असतात आणि लावण्या लेटर देते आणि तिथून निघून जाते. ईश्वरीने ते लेटर हातात घेतलेलं आहे आणि ईश्वरीला खूप रडू आलेलं आहे. काही करून तिला ही नोकरी टिकवायची होती, पण ही गोष्ट मात्र शक्य झालेली नाही. या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. आता तिनं ठरवते की मला आत्ताच्या आत्ता अर्णव सरांकडे गेलं पाहिजे. ती अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि अर्णवला बोलू लागते. तेव्हा मात्र अर्णवला ती सांगत असते की अर्णव सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग अर्णव म्हणत असतो की बोल. मग ईश्वरी अर्णवशी बोलत असते. तिचं जे लॉकेट असतं त्या वरती आता तिथं जी स्टिकर लावलेलं असतं 49,850 रुपयांचं ते काढते आणि त्या स्टिकी नोटवर पुन्हा अमाऊंट लिहिते 44,850. आणि तिने मोबाईलवरून अर्णवला 5,000 रुपये ट्रान्सफर केलेले असतात. आणि अर्णव मात्र तिला म्हणत असतो हे काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मला तुमचे 50,000 रुपये द्यायचे आहेत, त्यातले मी आत्ता 5,000 तुम्हाला ट्रान्सफर केलेले आहेत. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की ठीक आहे. आणि त्यानंतर तिने ती अमाऊंट तिथं लिहिलेली असते. ईश्वरी म्हणत असते की तुमचे हे पैसे दिल्याशिवाय मी इथून जाणार ना, हे मुंबई सोडून मी जाणार नाही, हा मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. म्हणजे 44,850 रुपये बाकी राहिलेले आहेत आणि ते पैसे मी तुमचे लवकरच देईल असं ईश्वरीने सांगून त्या लॉकेटला तिथे ती स्टिकी नोट लावलेली असते. त्याचबरोबर ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णवला म्हणत असते की सर आता मी निघते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तुझ्यामुळं कंपनीला जे प्रोजेक्ट मिळालेलं आहे त्यासाठी 15 दिवसाचं जे आपण ठरवलेलं टार्गेट होतं ते मी कॅन्सल करत आहे. ईश्वरी म्हणत असे की नको सर, मला तुमचे उपकार नको आहेत, मी तुमचे पैसे नक्की फेडेल असं म्हणत ईश्वरी जायला निघते. आणि ईश्वरी अर्णवला बोलत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काही झालं तरी मला उपकार नको आहेत, कारण मी जे काय करायचं आहे ते मी कष्टाने करणार आहे. आणि अर्णवकडे पाहत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी घरी आलेले असते. आकाश आणि अर्णव निघालेले असतात आणि त्याचवेळी आकाश ईश्वरीकडे पाहतो आणि ईश्वरीला विचारू लागतो की तू इथं काय करतेस. आता अंजली आणि त्याचबरोबर आजींनी ईश्वरीला नवीन जॉब दिलेला आहे आणि तिला नवीन जॉबवरती ठेवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.